जिवंत महान परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. आज या सकाळच्या वेळेस मी आपल्या संपूर्ण प्रेक्षकांचं आणि सर्व भाविकांचं आणि विश्वासणाऱ्यांचं वर्ड्स ऑफ होप हा जो सर्वांचा आवडीचा कार्यक्रम आहे त्यामध्ये स्वागत करीत आहे. हा जो कार्यक्रम आहे हा परिपूर्णपणे बायबलवर आधारित आहे. बायबलमध्ये जे काही मानवासाठी देण्यात आलेलं आहे, मानवासाठी जे काही मार्गदर्शन आहे ते तुम्हाला या कार्यक्रमाच्या द्वारे मिळत आहे आणि तो आम्ही अभ्यास करून तुमच्यापर्यंत पोहोचवित आहोत. लक्षात घ्या. आणि बायबल हे यासाठीच आम्हाला देण्यात आलेलं आहे की आम्ही याचा अभ्यास करावा, ते पडताळून पाहावं, त्याचं शिक्षण आम्ही आत्मसात करावं आणि मग आपण जाऊन इतरांना शिकवावं ही देवाची इच्छा आहे. प्रथम आम्ही यामध्ये स्वतःला समर्पित केलं पाहिजे वचनासाठी आणि मग परमेश्वराचं वचन इतरांपर्यंत घेऊन जाणं हे फार महत्वाचं आहे आणि हे पवित्र आत्म्याशिवाय शक्य नाही. आणि तोच अभ्यास आज आपण पुढे चालवित आहोत की जे देवाच्या वचनामध्ये म्हटलं गेलेलं आहे की पवित्र आत्मा ही एकच आहे. आणि हा विषय आम्हाला अधिक चांगल्या रीतीने समजावा यासाठी आपण प्रार्थना करूया. आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. जिवंत महान परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. पवित्र आत्म्या संदर्भामध्ये आम्ही ज्या वेळेस अभ्यास करीत स्वर्गीय परमेश्वरा, आमच्या मागील धड्यामध्ये सुद्धा आम्ही हाच अभ्यास केलेला आहे. आजही आम्ही परमेश्वरा पवित्र आत्म्या संदर्भामध्ये अभ्यास करणार आहोत. मार्गदर्शन कर परमेश्वरा. समजणारे जितकेही अंतःकरण आहे त्यांना ज्ञान पुरव स्वर्गीय परमेश्वरा. ऐकणारे कान परमेश्वरा आशीर्वादित कर, हीच माझी विनंती आणि प्रार्थना आहे. गोंधळलेली मन स्थिर कर परमेश्वरा आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे संपूर्ण या कार्यक्रमाचा ताबा घे, हीच माझी विनंती आणि प्रार्थना आहे. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू याच्याच द्वारे ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. आज विशेष प्रकारे आपण पुन्हा आपल्या या विषयाकडे आलेलो आहोत आणि तो म्हणजे इपिस्करास पत्र याचा 4था अध्याय आणि 4 ते 6 वचन. मी पुन्हा वाचणार आहे आपल्या सर्वांसाठी, म्हणजे तुम्हाला आणि मला अधिक ज्ञान प्राप्त होईल की हे 7 शब्द आमच्यासाठी का देण्यात आलेले आहे की जेणेकरून कोणत्याही विश्वासणाऱ्याचा गोंधळ उडू नये या विषयामध्ये. कारण सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जाणारे आमच्यासाठी शब्द आहेत आणि ते आहेत तुम्हा झालेल्या पाचारणापासून, म्हणजे जे काही आम्हाला कॉलिंग आलेलं आहे, पाचारण झालेलं आहे, निवडल्या गेलेलो आहोत, म्हणजे विश्वासणारे जे येशू ख्रिस्ताचे अनुयायी आहेत त्यांच्यासाठी प्रभूचं वचन आहे. त्यांच्यामध्ये निर्माण होणारी आशा जशी एकच आहे तसे शरीरही एकच आहे, म्हणजे ख्रिस्ताची मंडळी एकच आहे व आत्मा एकच आहे, पवित्र आत्मा एकच आहे, प्रवेश एकच आहे, विश्वास एकच आहे, बाप्तिस्मा एकच आहे. सर्वावर आणि सर्वांमधून आणि सर्वांच्या ठाई असलेला देव जो सर्वांचा पिता तोही एकच आहे. बुक ऑफ इफिसियन चॅप्टर 4 वर्सेस 4 to 6 हे आता आपण वाचलेले आहे. आणि या विषयावर जवळजवळ आपण 2 आठवड्यापेक्षा जास्त वेळ घेतलेला आहे. कारण प्रत्येक आठवड्यामध्ये 3 दिवस वर्ड्स ऑफ होप हा कार्यक्रम तुम्हासाठी त्या ठिकाणी प्रसारित केला जातो. आणि आतापर्यंत आपण जवळजवळ 6 संदेश या वचनावर ऐकलेले आहेत आणि आता आपण 7वा संदेश ऐकत आहोत आणि त्याचे 2 भाग आता आपण पाहत आहोत आणि दुसऱ्या भागाकडे आता आपण आलेलो आहोत. म्हणून आपण आता विचार करणार आहोत की विशेष प्रकारे की पवित्र आत्मा जो आहे तो एक व्यक्तिमत्व आहे. आणि विशेष प्रकारे कधी कधी काही गोष्टी मानवाला समजत नाही, कारण जी आमची भाषा आहे कदाचित ती अपुरी पडते तो योग्य शब्द भाषांतरित करण्यासाठी. त्यामुळे कधी कधी गोंधळ उडून जातो योग्य शब्द तेथे न भेटल्यामुळे. लक्षात घ्या, नवीन कराराला उत्तम करार म्हटल्या गेलेला आहे.
पण भाषांतरकाराने त्याला चांगला करार म्हटल्या गेलेला आहे. पण चांगल्यापेक्षा एक उत्तम शब्द आहे, म्हणजे त्यानंतर दुसरा शब्द नाही, तो अतिश्रेष्ठ अतिउत्तम अशा प्रकारचा नवा करार तुम्हाला आणि मला प्राप्त झालेला आहे. जुना करार जो आहे तो देवाने रद्द केलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस वधस्तंभावर खिळला गेला त्याच वेळेस तो रद्द झाला. आता तुम्ही आणि मी नवीन कराराच्या अधीन आहोत, नव्या नियमाच्या अधीन आहोत. आणि हा नवा नियम, नवा करार देवाने स्वतः आपल्या प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने स्थापित केलेला आहे, शील केलेला आहे. आणि म्हणून जुना करार आणि नवीन करारामध्ये आम्ही गोंधळ करू नये, त्यासाठी आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, मानवाच्या गरजा, मानवाच्या अडचणी, मानवाच्या समस्या, ज्यावेळेस मानव हे जीवन जगत असतो त्याला सर्वापेक्षा जास्त वाटतात आणि मग येथेच गोंधळ उडून जातो. आणि मग आम्ही जे आहोत ते कधी कधी गोंधळामध्ये पडू शकतो. शिक्षण जरी योग्य आहे पण आम्हाला शिकवणारे योग्य राहत नाहीत किंवा चुकीचं शिक्षण देतात, आम्ही गोंधळामध्ये पडतो. आज अनेक डिनॉमिनेशन्स मध्ये पवित्र आत्म्या संदर्भामध्ये थोडा गोंधळ झालेला आहे. पवित्र आत्मा फक्त आरोग्य देणारा आहे. पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये चमत्कार करणारा आहे. पवित्र आत्मा आम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या भाषा आमच्या मुखामधून काढणारा आहे किंवा आम्ही दैवी भाषा बोलणार आहोत. तेवढ्या पुरतच पवित्र आत्म्याला त्यांनी मर्यादित केलेलं आहे, तेवढ्या पुरतच. आणि मग काही अत्यंत देवापेक्षाही स्वतःला हुशार समजणाऱ्या लोकांनी देवाला सुद्धा सीमित केलेलं आहे की देवाचं कार्य हेच आहे, प्रभू ख्रिस्ताचं कार्य हेच आहे आणि आता पवित्र आत्म्याचं कार्य हेच आहे. म्हणजे मानवाने स्वतः त्यांना कामं सीमित करून दिलेली आहेत. कारण ही जी काही चूक त्यांनी केलेली आहे ती जी आहे त्यांना ते पूर्वापासून जे त्यामध्ये आलेले आहेत त्याच गोष्टी त्यांनी आताही तशाच ठेवलेल्या आहेत. आणि त्यांना वाटतं की आम्ही ज्यांना सोडलेलं आहे हे तसंच आहे आणि त्यांच्या गोष्टी ते त्यांना चिटकवीत आहेत आणि सीमित करीत आहेत. जे जगामध्ये विशेष प्रकारे सांगण्यात येतं की निर्माण करणारा, वाचवणारा आणि नाश करणारा, तसं बायबल बिलकुल बोलत नाही. जो काही न्याय आहे तो देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्म्याच्या द्वारे होतो. जी काही कृपा आहे ते देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्म्याच्या द्वारे होते. आणि जी काही प्रीती आहे ते देवाच्या द्वारे, प्रभू ख्रिस्ताच्या द्वारे आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हावर प्रगट होते. आणि याद्वारे आम्हाला समजून येतं की हे तिघही वेगवेगळे जरी व्यक्तिमत्व आहेत पण या तिघांचं जे कार्य आहे ते समान आहे आणि त्यांचं श्रेष्ठत्वही समान आहे. त्यांचं श्रेष्ठत्वही समान आहे, हे लक्षात घ्या. आणि पवित्र आत्मा या संदर्भामध्ये आपण अभ्यास करीत असताना मागच्या धड्यामध्ये आपण एक वचन वाचलेलं आहे, ते पुन्हा मी वचन वाचणार आहे आणि तिथून आपण सुरुवात करणार आहोत. प्रेषितांचे कृत्ये याचा 15वा अध्याय आणि 28वा वचन. प्रेषितांचे कृत्ये याचा 15वा अध्याय आणि 28वा वचन मी आपल्या सर्वांसाठी वाचत आहे. बुक ऑफ ऍक्ट्स चॅप्टर 15 वर्स 28. कारण पुढे दिलेल्या जरुरीच्या गोष्टीशिवाय तुम्हावर जास्त ओझे लादू नये असे पवित्र आत्म्याला व आम्हाला योग्य वाटले. लक्षात घ्या, पवित्र आत्म्याला व आम्हाला योग्य वाटले याचा अर्थ की जे प्रेषित होते त्यांना पवित्र आत्म्याच्या द्वारे मार्गदर्शन होत होतं आणि पवित्र आत्म्याला हे योग्य वाटलं अशा प्रकारचं इथे सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे पवित्र आत्मा हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे आणि तो जे योग्य आहे
ते मानवाला देण्यासाठी सदैव तयार असतो आणि त्याचा निर्णय जो असतो तो सदैव योग्य आहे हे लक्षात घ्या मानवासाठी. आणि हा जो काही शास्त्र भाग आहे हा विशेष प्रकारे जे सुरुवातीला प्रभू ख्रिस्ताचे अनुयायी झालेले होते आणि त्यांच्यामध्ये वेगवेगळे पूर्वी नियम होते, वेगवेगळ्या विधी होत्या आणि त्यांचा विश्वास त्यावर होता. पण जे लोक या लोकांच्या व्यतिरिक्त होते, दुसरे होते, दुसऱ्या जाती धर्मामधले होते, त्या लोकांनी सुद्धा ते जुने नियम पाळावे अशा प्रकारची जबरदस्ती हे सुरुवातीला प्रभू येशू ख्रिस्ताला ज्यांनी अनुसरलेलं होतं या लोकांचं एक मत झालेलं होतं आणि त्यांचा गोंधळ उडालेला होता. लक्षात घ्या, जो आजही अनेक डिनॉमिनेशन मध्ये आणि अनेक विश्वासणाऱ्यांच्या डोक्यामध्ये सुद्धा तो गोंधळ उडालेला आहे की कोणाला पहिला नंबर द्यायचा आणि कोणाला दुसरा नंबर द्यायचा. त्याच्यामुळे त्याच्या मनामध्ये गोंधळ आहे आणि हा विषय त्याला गोंधळून टाकणारा आहे. पण जर तुम्ही आणि मी शांत रीतीने जसं देवाचा अभ्यास करतो, प्रभू ख्रिस्ताबद्दल आपण वाचन करतो, तसंच पवित्र आत्म्याबद्दल जर आम्ही वाचन केलं तर कसल्याच प्रकारचं अडखळण आणि कठीण आम्हाला होणार नाही. कारण देव जसा प्रीती करणारा आहे तसा येशू प्रीती करणारा आहे आणि पवित्र आत्माही प्रीती करणारा आहे आणि ते तुमच्या आणि माझ्यासाठीच हे सर्व काही कार्य घडून येत आहे हे तुम्हाला आणि मला समजायला पाहिजे. आणि म्हणून त्या लोकांचा गोंधळ होता की देवाने जे आम्हाला स्वतः नियम दिलेले आहेत, देवाने स्वतः आम्हाला या 10 आज्ञा दिलेल्या आहेत, देवाने हे मानवासाठी विशेष प्रकारे विधी दिलेले आहेत, त्या काळामध्ये देवाने त्यांना सुनता करण्याचा पुरुषांना त्या ठिकाणी आज्ञा दिलेली होती. आणि जे प्रभू येशू मध्ये आलेले होते सुरुवातीचे त्यांना वाटत होतं की हा नियम आता सर्वदासाठी राहावा, जो कोणी येईल त्याची त्यांनी सुनता करायला पाहिजे आणि बाकीचे विधीही त्यांनी तसेच पाळायला पाहिजे. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचंही त्या ठिकाणी भक्तीचे नियम पाळणार, देवाचे नियम जे काही त्यांनी सांगितलेले आहे तेही आम्ही त्याच्यामध्ये ठेवणार आणि जे काही विदेशी लोकांनी ते पाळणं सक्तीचे असावे त्यासाठी यरूशलेम मध्ये पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली सभा झाली आणि मग तेथे हे डिक्लेअर झालं की तुम्हावर जास्त ओझे लादू नये. आणि ओझ आहे जुन्या कराराच्या नियमशास्त्राचं ओझ. कारण त्याद्वारे वारंवार त्या ठिकाणी पाप क्षमेसाठी करीत असलेले बलिदाने त्यांना कधीच पूर्ण करीत नव्हते, त्यांना कधीच त्या ठिकाणी पवित्र करू शकत नव्हते. पण एकदाच अर्पण झालेला प्रभू ख्रिस्ताचं रक्त मानवाला सर्वदासाठी शुद्ध करणार आहे आणि ते सत्य आहे. हेच त्या ठिकाणी देवाचे सेवक एकमेकांसोबत चर्चा करून पवित्र आत्म्याच्या द्वारे मार्गदर्शनाखाली त्यांनी हे स्पष्ट केलं की आता नियमशास्त्र तुमच्यावर लादल्या जाणार नाही आणि हे पवित्र आत्म्याला योग्य वाटलेलं आहे हे येथे लिहिण्यात आलेलं आहे. याचा अर्थ विश्वासणाऱ्यांना समजून घ्या की तुम्ही आणि मी आता नियमशास्त्राधीन म्हणजे जुन्या कराराच्या अधीन नाही, 10 आज्ञाच्याही अधीन आपण नाही. कारण 10 आज्ञा या जुन्या करारामध्ये विशिष्ट लोकांना देण्यात आलेल्या होत्या. पण जे तुम्ही आणि मी आता स्वतंत्रतेच्या नियमामध्ये आहोत, जे तुम्ही आणि मी आता कृपेच्या काळामध्ये आहोत, नवीन कराराच्या अधीन आहोत, आम्हाला नवीन कराराचे नियम हे मानवाच्या अंतःकरणामध्ये कोरल्या गेलेले आहेत आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने तुम्हाला आणि मला हा नवा करार मिळालेला आहे हे आम्ही विसरता कामा नये. म्हणून जुना करार आणि नवा करार हा मिक्स करू नका. जुना करार आम्हाला शिक्षणासाठी आहे, जुना करार आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आहे आणि नवा करार जो आहे तो तुम्हाला आणि मला पाळण्यासाठी आहे. ती आज्ञा आहे, ते पालन तुम्हाला आणि मला करायचं आहे. आणि म्हणून जुन्या करारामध्ये जे काही शब्द आहेत तेच लोक नवीन करारामध्ये घेतात आणि मग त्यांना क्षमा आणि बदला काय आहे या गोष्टीमध्ये त्यांचा गोंधळ उडालेला आहे. आणि आजही लोक
तशाच प्रकारची प्रार्थना करतात जशा जुन्या करारामध्ये लोक आपल्या शत्रूंसाठी प्रार्थना करीत होते. पण नवीन करारामध्ये ज्या ठिकाणी शत्रूंसाठी प्रार्थना सांगितलेली आहे ती त्यांना समजत नाही, कारण त्यांनी अजूनही पवित्र आत्म्याला तो सन्मान दिलेला नाही जो त्यांनी देवाला आणि प्रभू येशू ख्रिस्ताला दिलेला आहे. किंवा पवित्र आत्म्याला एक वेगळं स्थान दिलेलं आहे आणि त्याला आम्ही स्पर्श करू नये, त्याला आम्ही अभ्यासू नये, कदाचित आमच्याकडून चूक होईल आणि आम्हाला कधी क्षमा होणार नाही, अशा प्रकारची भीती तेथे टाकण्यात आलेली आहे. लक्षात घ्या, ते वचन तुम्हाला आणि मला समजायला पाहिजे. जो कोणी पवित्र आत्म्याबद्दल दुर्भाषण करेल असं वचन आहे, म्हणजे जो पवित्र आत्म्याला मान्यता देणारच नाही त्याला या पृथ्वीवरही क्षमा नाही आणि त्याला सार्वकालिक जीवनामध्ये कधीच स्थान होणार नाही, त्याला क्षमाच प्राप्त होणार नाही असं बायबल सांगतं. लक्षात घ्या, कारण तो दुर्भाषण करणारा आहे. पण जेव्हा आम्ही अभ्यास करतो तेव्हा पवित्र आत्म्याचं नेमकं आमच्या जीवनामध्ये स्थान काय आहे, बायबलमध्ये कोणतं स्थान दिलेलं आहे ते तुम्हाला आणि मला स्वीकारणं आहे. जे बायबलमध्ये देण्यात आलेलं आहे ते स्थान आमच्या अंतःकरणामध्ये असणं फार महत्वाचं आहे. आणखीन आपण देवाच्या वचनामध्ये जाणार आहोत. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि 27वा वचन काय सांगतं तिकडं लक्ष द्या. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि 27वा वचन. बुक ऑफ रोमन चॅप्टर 8 वर्स 27. पण अंतर्यामे पारखणाऱ्याला त्या आत्म्याचा मनोभाव काय हे ठाऊक आहे, कारण आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे मध्यस्थी करीतो. बायबल आम्हाला सांगतं की पवित्र आत्मा जो आहे त्याला मन आहे, त्याचा मनोभाव लक्षात घ्या, त्याला मन आहे. जसं तुम्ही आणि मी काय म्हणतो की आम्ही जे आहोत आम्हाला देवाने एक मन दिलेलं आहे. म्हणजे कोणाबद्दल आम्हाला व्याकुळता आमच्यामध्ये निर्माण होते, कोणाबद्दल आम्हाला आपुलकी निर्माण होते, हे एक मन आहे, मनाच्या भावना आहेत. आणि तसं पवित्र आत्म्याला सुद्धा भावना आहेत, हे मनुष्याने विसरू नये. लक्षात घ्या, मनुष्याने हे विसरू नये. देवाचं मन आहे, प्रभू ख्रिस्ताचं मन आहे, तसंच पवित्र आत्म्याचं सुद्धा मन आहे. पवित्र आत्मा वस्तू नाही, पवित्र आत्मा असं काहीतरी वेगळी निर्माण केलेली शक्ती नाही. ते स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, तो देव आहे पवित्र आत्मा. हे तुम्हाला आणि मला समजणं फार महत्वाचं आहे. आणखीन आपण देवाच्या वचनामध्ये अभ्यास करणार आहोत पवित्र आत्म्या संदर्भामध्ये. कोरिन्थीकरास पहिले पत्र याचा 2रा अध्याय आणि 11 वचन काय सांगतं. कोरिन्थीकरास पहिले पत्र याचा 2रा अध्याय आणि 11 वचन. 1 Corinthians chapter 2 verse 11. 11 वचन काय सांगतं बघा. तुमच्याजवळ जर पवित्र शास्त्र असेल तर तुम्ही सुद्धा शोधा आणि अभ्यास करा काय सांगण्यात आलेलं आहे. 2रा अध्याय आणि 11 वचन. मनुष्याच्या ठाई वसणारा जो आत्मा त्याच्या वाचून मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा मनुष्यामध्ये कोण आहे, तसा देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याशिवाय कोणी नाही. याचा अर्थ आहे की पवित्र आत्मा जो आहे तो ज्ञानी आहे आणि ओळखणारा आहे. आम्ही कोण आहोत हे तो ओळखतो. लक्षात घ्या, देव जसा ज्ञानी आहे, सर्वव्यापी आहे, तसाच पवित्र आत्माही आहे.
आणि बायबल तुम्हाला आणि मला मार्गदर्शन करीत आहे. या गोष्टी आम्ही स्वीकार केल्या पाहिजेत की परमेश्वर आहे, प्रभू येशू आहे आणि पवित्र आत्मा आहे. यामध्ये आम्हाला कसल्याच प्रकारची लाज बाळगता कामा नये. जर बायबलमध्ये देण्यात आलेलं आहे तर ते सत्य आहे आणि तेच आमच्या जीवनामध्ये कार्य करीत आहे. सर्वात महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून हा विश्वास आमच्यामध्ये असणं आवश्यक आहे की पवित्र आत्मा मला ओळखणारा आहे आणि माझ्या जीवनाचा संपूर्ण ताबा घेणारा आहे आणि माझ्या जीवनाच्या द्वारे देवाचं गौरव तो करून घेणारा आहे. तो आमचा ताबा घेतो, तो आम्हाला नियंत्रणामध्ये ठेवतो, तो आम्हाला ससद विवेक बुद्धीमध्ये आम्हाला टोचणी लावतो, आम्हाला योग्य मार्गदर्शन करणारा पवित्र आत्मा आहे. याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य आणि देवाचं कार्य संपलेलं असं नाही. देवाची जी प्रीती आहे ती सदैव आम्हावर आहे, सदैव प्रेम करीत आहे. एकही क्षण खंड पडलेला नाही. त्याच्या प्रीतीपासून तुम्हाला आणि मला कोणी विभक्त करू शकत नाही. समजलं विश्वासणाऱ्यांना? प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा सदैव आहे, म्हणजे येशू आहे त्याची कृपा आहे. तसंच पवित्र आत्म्याची सहभागिता, त्याचं प्रोत्साहन, तो आम्हाला अशक्तपणामध्ये तो आम्हाला मदत करतो देवाला अब्बा आणि बापा अशी हाक मारण्यासाठी. आमच्या प्रार्थना देवाकडे पोहोचविणारा पवित्र आत्मा आहे, आम्हाला मार्गदर्शन करतो आणि मध्यस्थ प्रभू येशू ख्रिस्त. गोंधळ उडू नये आमच्यामध्ये की आम्ही प्रत्येकाला काम वाटून द्यावी, नाही. या सर्वांचं एकच काम आहे की तुमच्यावर आणि माझ्यावर त्यांची प्रीती सदैव असावी, त्यांची कृपा सदैव असावी आणि त्यांची सहभागिता सदैव मानवासोबत या भूतलावर आणि सार्वकालिक जीवनामध्ये असावी. गोंधळ उडू नये. जग काय म्हणतं हे तुम्हाला आणि मला विचार करण्याची गरज नाही. देवाने काय सांगितलेलं आहे ते तुम्हाला आणि मला जाऊन विदित करायचं आहे आणि तेच सांगायचं आहे आणि त्यावर विश्वास ठेवायचा आहे अढळपणे. आमच्या डोक्यामध्ये याबद्दल गोंधळ उडू नये. प्रार्थना करताना गोंधळ उडू नये. देव आहे, प्रभू येशू आहे, पवित्र आत्मा आहे, लक्षात घ्या. पण देव स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, प्रभू येशू स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे आणि पवित्र आत्मा स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. अनेक विश्वासणारे आजही गोंधळताना दिसतात. ते देवाचं नाव घेतात, प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव घेतात, पवित्र आत्म्याचं नाव घेतात प्रार्थनेमध्ये आणि मग प्रार्थना सुरुवात करतात आणि मग म्हणतात देवा तुझ्याच नावाने मागतो, आमेन. आणि मग ते नेमकं काय प्रार्थना केलेली आहे त्यांना समजत नाही. आणि बायबल स्पष्ट सांगतं की जेव्हा तुम्ही पित्याला मागता ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे मागा आणि पवित्र आत्मा तुम्हाला सहाय्य करील. पण तुमचा गोंधळ उडालेला आहे की आम्ही कोणाला प्रार्थना करीत आहोत आणि कोणाच्या द्वारे करीत आहोत हेच अजूनही अनेक पुढाऱ्यांनाही कळालेलं नाही. आजही ते शेवटी प्रार्थना करताना म्हणतात की तुझ्याच नावाने मागतो, आमेन. मग प्रभू येशूचं जे स्तवनीय नाव आहे, सामर्थ्यशाली नाव आहे, त्याच्याशिवाय ती प्रार्थना अपूर्ण आहे. त्या नावाशिवाय ती प्रार्थना पूर्ण होणार नाही आहे. मग येशूचं नाव आम्ही का घेत नाही? कारण आमच्या डोक्यामध्येच तो गोंधळ उडालेला आहे किंवा आम्ही ज्या प्रार्थना ऐकत आलेलो आहोत तीच प्रार्थना आपण समोर घेऊन जात आहोत. आम्हाला बायबलचा अभ्यास प्रार्थनेबद्दल काय आहे तेही थोडं समजत नाही आणि प्रार्थनेमध्ये पवित्र आत्मा आम्हाला किती मदत करतो हे आम्हाला अभ्यास केल्यावरच कळून येणार आहे. त्याचप्रमाणे बायबल काय सांगतं त्याकडे आणखीन आपण जाणार आहोत. कोरिन्थीकरास पहिले पत्र यामध्ये आपण विशेष प्रकारे पुन्हा पाहणार आहोत. त्यामधलं 12वा अध्याय आणि 11व वचन काय सांगतं तिकडे लक्ष द्या. कोरिन्थीकरास पहिले पत्र याचा 12वा अध्याय आणि 11व वचन. 1 Corinthians chapter 12 verse 11. 11व वचन काय सांगतं तिकडे लक्ष द्या. याच्यापूर्वी आपण कोरिन्थीकरास पहिले पत्र 2रा अध्याय 11 वचन पाहिलेलं आहे. आता 12वा अध्याय आणि 11व वचन काय सांगतं. तरी सगळी कार्य तोच एक आत्मा करीतो, तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो. तरी सगळी कार्य तोच
एक आत्मा करीतो. जो एक आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, त्याचा अभ्यास आपण करीत आहोत की त्याने पहिल्या मंडळीतील जे लोक होते त्यांना वेगवेगळ्या दानांनी त्या ठिकाणी भरून काढलेलं होतं आणि तो एकच आत्मा ही वेगवेगळी दाने प्रत्येकाला देत होता. लक्षात घ्या, ज्याला आपण पवित्र आत्म्याचं कार्य म्हणतो ते हे आहे. पहिल्या शतकामध्ये पवित्र आत्म्याने हे कार्य केलेलं आहे, कारण त्या काळामध्ये पहिल्या शतकामध्ये तोपर्यंत परिपूर्णपणे नवा करार लिखित स्वरूपामध्ये मानवाच्या हातामध्ये आलेला नव्हता आणि तो मंडळीचा सुरुवात होती, मंडळीच्या कार्याची सुरुवात होती, मंडळीची वाढ होती आणि म्हणून त्या ठिकाणी पुष्कळ गोंधळ उडत होता. आणि मग पवित्र आत्मा प्रत्येकाला त्या ठिकाणी नवीन कराराचे कोणते नियम आहे ते शिकवित होता, त्याची वेगवेगळी दानं देऊन. लक्षात घ्या, आणि म्हणून पवित्र आत्मा जो आहे तो त्याच्या इच्छेप्रमाणे तो सर्व देत होता. त्याच्या इच्छेप्रमाणे, पवित्र आत्म्याच्या इच्छेप्रमाणे. आपण म्हणतो देवा तुझी जी इच्छा आहे त्याप्रमाणे माझ्या जीवनामध्ये हो, प्रभू ख्रिस्ताच्या इच्छेप्रमाणे माझ्या जीवनामध्ये हो. लक्षात घ्या, आणि मग पवित्र आत्म्याची ही इच्छा आहे, जसं देवाची इच्छा आहे, प्रभू ख्रिस्ताची इच्छा आहे की संपूर्ण मानवाचं तारण व्हावं, तसं पवित्र आत्म्याची इच्छा आहे की आम्हा सर्वांचा उद्धार व्हावा. जितकेही प्रेक्षक या कार्यक्रमामध्ये जोडल्या गेलेले आहे, प्रत्येकाचं तारण व्हावं ही पवित्र आत्म्याची इच्छा आहे, ही त्याची इच्छा आहे. आणि म्हणून तो आज या पवित्र ग्रंथाच्या द्वारे तुम्हा सोबत बोलत आहे की तुमचं तारण घडावं, तुम्ही प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवावा आणि स्वर्गीय परमेश्वर जो आहे त्याला तुम्ही शरण जावं आणि त्या देवाशिवाय दुसरा देव नाही हे तुम्ही कबूल करावं. यासाठी पवित्र आत्म्याची इच्छा आहे की तुम्हाला सत्य वचन कळावं. त्यासाठी त्याने ही बहुमूल्य संधी आज प्रत्येकाला दिलेली आहे. आणखीन आपण शेवटचं वचन वाचणार आहोत, रोमकरसपत्र याचा 15वा अध्याय आणि 30वा वचन आपल्या या दुसऱ्या भागामधल्या विषयाचं. रोमकरसपत्र याचा 15वा अध्याय आणि 30वा वचन काय सांगतं तिकडं लक्ष द्या. बुक ऑफ रोमन्स चॅप्टर 15 वर्स 30. 30वा वचन काय सांगतं? बंधुजनो हो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामुळे व आत्म्याच्या द्वारे निष्पन्न झालेल्या प्रेमामुळे मी तुम्हाला विनंती करीतो की माझ्यासाठी देवाजवळ माझ्या बरोबर आग्रहाने प्रार्थना करा. काय म्हटलं गेलेलं आहे बघा या ठिकाणी. बंधुजनो हो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामुळे व आत्म्याच्या द्वारे निष्पन्न झालेल्या प्रेमामुळे मी तुम्हाला विनंती करीतो की, याचा अर्थ की पवित्र आत्मा जो आहे तो प्रेमाने भरलेला आहे. त्याच्या प्रेमामुळे तो प्रत्येकाला म्हणत आहे की माझ्या बरोबर प्रार्थना करा. प्रभू ख्रिस्ताचं नाव आलेलं आहे, पवित्र आत्म्याचं नाव आलेलं आहे, परमेश्वर आहे आणि त्याच्याकडे आग्रहाची विनंती तो करायला सांगत आहे. हे लक्षात घ्या. याचा अर्थ काय आहे की पवित्र आत्मा हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. ते तुम्ही आणि मी कबूल करायला पाहिजे. त्याच वेळेस आम्ही पवित्र आत्म्याचा सन्मान करणार आहोत. पण त्याला जर आम्ही शक्ती किंवा एक उपयोगात येणार पात्र आहे, जे देवाच्या इच्छेने, प्रभू ख्रिस्ताच्या इच्छेने कार्य करणार आहे आणि त्याला स्वतःचं काहीच नाही. देवाने सांगितलं की तो कार्य करतो, प्रभू ख्रिस्ताने म्हटलं की त्याचं कार्य होतं, तसं नाही. किंवा आज मानवही तशा प्रकारे म्हणतात की पवित्र आत्मा तू हे कार्य कर, तसं नाही. त्याची स्वतःची इच्छा आहे, त्याच्या इच्छेप्रमाणे तो मानवाच्या जीवनामध्ये कार्य करतो. जसं देवाची इच्छा आमच्या जीवनामध्ये पूर्ण व्हायला पाहिजे, प्रभू ख्रिस्ताची इच्छा आमच्या जीवनामध्ये पूर्ण व्हायला पाहिजे, तसंच पवित्र आत्म्याची इच्छा जी आहे तीही आमच्या जीवनामध्ये पूर्ण व्हायला पाहिजे. आणि या तिघांच्या ज्या इच्छा आहेत ते एकच आहे की मानवाचा उद्धार, मानवाचं तारण, मानवाला पाप क्षमा आणि सार्वकालिक जीवन मिळावं.
आणि त्या सार्वकालिक जीवनामध्ये स्वर्गामध्ये जसं पौल म्हणतो की आता मला अस्पष्ट दिसत आहे, पण नंतर मला स्पष्ट दिसणार आहे की परमेश्वर आहे, प्रभू आहे आणि पवित्र आत्मा आहे. लक्षात घ्या, देवचं बाप, देवचं पुत्र आणि देवचं पवित्र आत्मा हा जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये कार्य करणार नाही तोपर्यंत मानव या भूतलावर आशीर्वादित होणार नाही आणि त्याला सार्वकालिक जीवनामध्ये सुद्धा जागा मिळणार नाही. आणि म्हणून परमेश्वर, प्रभू आणि पवित्र आत्मा हे आमच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण त्यांच्यामुळंच तुम्हाला आणि मला आशीर्वाद आणि जीवन प्राप्त आहे. आणि म्हणून संपूर्ण भाविकांना, प्रेक्षकांना आणि विश्वासणाऱ्यांना माझी विनंती आहे की बायबल आम्हाला विशेष प्रकारे सांगतं की परमेश्वर म्हणजे देव आहे, प्रभू जो आहे तो देवाचा एकुलता एक प्रिय पुत्र आहे आणि पवित्र आत्मा जो आहे तो मानवाला मार्गदर्शन करणारा आहे. आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे हे संपूर्ण बायबल मानवाजवळ आलेलं आहे. याचा अर्थ असा नाही की देव आणि प्रभू ख्रिस्ताने त्या ठिकाणी नाही. हे बायबल जे आहे ते पवित्र आत्म्याच्या द्वारे आहे, म्हणजे देवाची इच्छा, प्रभू ख्रिस्ताची इच्छा आणि पवित्र आत्म्याची इच्छा, या तिघांची जी एकच इच्छा आहे की मानवाचा उद्धार, मानवाचं तारण, मानवाला मुक्ती प्राप्त होणे संपूर्ण पापापासून, हेच एकमेव उद्देश आहे. आणि सार्वकालिक जीवन म्हणजे स्वर्ग संपूर्ण मानवांसाठी आहे. जोही येशूवर विश्वास ठेवेल आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे तो येऊन कबुली देईल की येशू हाच माझ्या जीवनाचा प्रभू आणि मालक आहे, त्यांना प्रभू आपल्या सार्वकालिक जीवनामध्ये घेणार आहे. आणि परमेश्वर जो देव आहे तो तुम्हा सर्वांची वाट पाहत आहे. या आणि आशीर्वादित व्हा. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करू. जिवंत महान परमेश्वरा, मागील धड्यामध्ये आणि आजच्या धड्यामध्ये या दोन्ही भागामध्ये आत्मा एकच आहे, पवित्र आत्मा एकच आहे. या संदर्भामध्ये जो काही अभ्यास परमेश्वर प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेला आहे तो तू आशीर्वादित कर स्वर्गीय बाबा. त्यांना समजण्यासाठी तुझं ज्ञान पुरव स्वर्गीय परमेश्वरा. जितकेही विश्वासणारे तुझ्याकडे आग्रहाची प्रार्थना करतात प्रभू, त्या सर्वांना तुझी कृपा दया पुरव आणि आशीर्वादित कर. पुन्हा एकदा प्रभूजी, तू आम्हाला योग्य मार्गदर्शन केलं, पवित्र आत्म्याने आम्हाला योग्य अशा प्रकारचे शब्द दिलेस, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आमचा धन्य ताळणारा प्रभू येशू, याच्याच द्वारे ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन.